आज आमच्या इथं मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. तर दिनादादा आपला मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पहली गेंद कट करने का प्रयास किया था बैक पर जाकर, लेकिन गेंद बल्ले के बीच संपर्क नहीं है. डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है. डू और डाई, हारेगी वो टीम घर, जीतेगी वो सुपर 8 में. दोनों टीमों की साख दांव पर लगी हुई है. छोटा मोटा मुकाबला नहीं है, गली मोहल्ले का मुकाबला नहीं है, एक मुकाबला कड़ा है. ये उड़ाया, जाएगी गेंद, विशेप में खेला हुआ स्ट्रेट ड्राउ और इसी के साथ मिलेगा चौवा. ड्राइव जो इस बार स्ट्रोक है, वो जब कोई बल्लेबाज मारता है तो याद आती है लिटिल मास्टर सुनील मनोहर गावस्कर साहब और मास्टर भारत रत्न सचिन तेंदुलकर साहब जी की फेवरेट शॉट था उनका. 4 के साथ खाता ओपन संकेत. इस बार यहां फिर से गेंद लॉन्ग आपके ऊपर चली गई है. फील्डर तैनात है. एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ हम देख सकते हैं. तो इस बीच नीलकंठ भाई दादर टीम का स्कोर आगे बढ़ता है 5. आज के दिन की अंतिम मैच. दोनों टीम काफी धाकड़ टीम है, मजबूत टीम है. नवनाथ माली हमारे परम मित्र, उनका हार्दिक हार्दिक स्वागत. देखो नवनाथ कैसे बैठा हुआ है. नेवाली में जाते हैं तो सब डरते हैं क्योंकि जावे आले गाली गाली हंस रहे. अभी ये मैंने हर जगह के लिए 100 रुपए का इनाम रुपेश मात्रे के लिए. और ये गेंद अंपायर भोसले साहब वाइड है. अभी दोनों अंपायर को देखिए चाय आया है लेकिन उन्हें मिलेगा नहीं. मतलब अभी आप पी सकते क्योंकि यहाँ यूट्यूब है. भाभी भी देखेंगे तो बोलेंगे क्या हालत चल रहा है. तो स्कोर 6 पे रुका हुआ है. यस, हर चक्के के लिए यह 500 आया है. मारेगा तो मिलेगा इस बार रुपेश मात्रे को 100 रुपए का इनाम. गुमनाम ओ बैकफुट जाकर गेंद को धीरे से पुश किया. सिलीमिडान के क्षेत्र में रन नहीं मिलेगा. काल भैरव कोपर टीम के समर्थक हैं और रुपेश मात्रे के लिए हर चक्के के लिए 100 रुपए 500 उन्होंने जमा किया है. दर्शक ऊपर बैठे हुए सभी दर्शकों का हार्दिक स्वागत. जो हमारे कोने कोने पे दर्शक है सभी का हार्दिक स्वागत. और एक क्रॉस लाइन से खेलने की कोशिश की थी लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं है. डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है. बहुत ही शानदार गेंदबाजी चल रही है. फिलहाल रन बन चुके हैं 6 रन. इस ओवर की अंतिम बॉल आखिरी गेंद दीक्षित. ये देखिए इस बार देखा जाए ये बल्लेबाज रुपेश मात्रे पूरी तरह से नाकाम बने चुके हैं. बल्ले और गेंद के बीच कोई कनेक्शन भी नहीं हो चुका है. उन्होंने 3 गेंदें लगातार डॉट खाई है और पूरी तरह से प्रेशर भरी गेंदबाजी चली. पहला ओवर काफी बढ़िया साबित हुआ है. इस ओवर में रन आ चुके 6 बिना कोई विकेट के नुकसान पे. नीलकंठ भाई 11 दादर टीम का स्कोर चल रहा है. सन्माननीय अतिथी मधुकर पाटील साहेब, माजी सरपंच कळवे आणि सन्माननीय प्रमोददादा पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत कळवे, दोन्ही मान्यवरांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं. और चाय बहुत ही बढ़िया था. हाँ और स्कोर हो चुका है 6 रन. प्रवीण और दिगंबर नागे सुनील पाटिल के अंगरक्षक है 2. गोल्डन मैन जहां पैसा है सोना है वहां आदमी चुंबक के जैसे चिकट जाता है. फायदा है ना वहां. हाँ देखिए पहले बहुत एकविरा में मजा चलती थी. ये नहीं था ऐसा था हमारे बहुत. सुनील पाटिल जब एकविरा में सब बोलते आइए आइए हार्दिक स्वागत. लेकिन वो दिन अलग थे. 6 रन और इस बार कट किया गेंद को. बाउंड्री की संभावना है 4 मिलेंगे.
लेकिन एकवीरा माता का दर्शन लेने के लिए सुनील पाटिल के पिताजी, हमारे चाचा पंडित गुरुजी, अंकल, ये सब लोग एकजुटी के साथ जाते थे, बहुत मजा। और लेपा जब निकल जाता तो ये क्या हमारे के पिरकुट, अरे वो लोग बहुत बहुत मतलब लोग उन्हें देखते रहते थे। ये क्या करते, कांटा निकाल देते और बाद में मारते, फायदा नहीं। 4 के साथ स्कोर हो चुका है 10 रन। 10 पे स्कोर हमारा पॉली वहां से मैच देख रहा है, जो एकवीरा माता का दर्शन लेने के लिए पैदल चल के जा रहा है नई मुंबई के सेना के साथ। ये उल्टा बल्ला चलाने के लिए आज मैंने तीसरी मैच देखी है, तीसरे मैच में एक भी सक्सेसफुल साबित नहीं हुआ है। हाँ, तो क्या सुनते नहीं है, तुम्हारा घाटा भी हो सकता है, घाटा हुआ है कई टीमों का। और टीम का स्कोर आगे है 11। 10 रन, 10 रन, माफ कीजिए 11 हो चुका है, गलती हुई थोड़ी। कवर के ऊपर महेंद्र पाटिल है, पॉइंट के ऊपर खिलाड़ी है, एक गली में मौजूद है और एक शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग, शॉट स्क्वायर लेग दायरे के अंदर है। और ये छकड़ी है, 100% छकड़ी है, फाइन लेग सीमा रेखा के बाहर, नंबर 6 डीजे। नेक्स्ट डिलीवरी, और इस बीच छक्का मारा है रुपेश मात्रे ने, जिन्होंने 4 गेंदों का सामना किया है और 17 रन बोर्ड के ऊपर। 17 और एक बार से ड्राइव किया है, ऑन ड्राइव गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में, गेंद को फील्ड किया, एक सिंगल मिलेगा, स्कोर जाएगा 18 के घर में, 18 स्कोर। और इस ओवर के अभी तक 2 गेंदें शेष है। एचपीएल का कड़ाकेदार आयोजन नियोजन, ओ हाउस दैट अपील की थी, अंपायर के ऊपर देखिए कितना दबाव डाला था और कोई संपर्क हुआ नहीं, प्रेशर डालने की कोशिश किया अंपायर के ऊपर। और क्या होता है, कई बार ऐसी अपील आती है, अंपायर की पट के उंगली खड़ी हो जाती है, लेकिन ये दोनों अंपायर एक दूसरे के साथ देखकर कह दिया कुछ नहीं, ये खलबली मचा रहे हैं। फुल टॉस गेंद और बाउंड्री होगी मेरे हिसाब से, क्योंकि दूर है, एक्स्ट्रा और लॉन्ग ऑफ के बीच से खेला हुआ बेहतरीन शानदार बिल्कुल चौवा। कौन भूलेंगे हमारे अविनाश माली को, आओ क्या उस जमाने की फील्डिंग थी, कैच ड्रॉप नहीं होती थी, रुमा इमाल बांध के टकाटक। और अभी क्या क्रिकेट का एक टाइम होता है, प्रतीक मोगलिया आ चुके हैं, उनके पिताजी के स्मरणार्थ माजी माइकल खिलाड़ू ट्रॉफी का आयोजन किया था, 50,000 की धनराशि, बहुत मजा आया। और जैसे जैसे बढ़ते जा रहा है, उसके बाद मैत्री ट्रॉफी, उसके बाद एचपीएल, और उसके बाद अब आएगी 40+ प्रीमियर लीग। और दिले 100 केलं ना रुपेश मात्र याच्यासाठी 500 रुपये आलेले आहेत, प्रत्येक षटकाराचे 100 रुपये, 100 रुपये गेलेत। अरे केला ना, चल परत तुझे करू, घाबरू नकोस। रुपेश मात्रेसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आलेले आहेत, तर एक षटकारासाठी त्याला 100 रुपये याच्यातून गेलेले आहेत। अनाउन्समेंट आता एकदाच होईल, कारण 17 वेळ ते अनाउन्समेंट करून फायदा नाही। प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे रुपेश मात्रेसाठी, आणि 1 ते 100 रुपये गेलेले आहेत, अजून 4 बाकी आहेत, म्हणजे 400 रुपये बाकी आहेत। 22 22 स्कोर।
और दीक्षित पाटिल बॉलिंग ट्रैक के ऊपर, ये चली गेंद और ये बाउंड्री जाएगी जाएगी जाएगी। अंत में बॉल की जीत, फील्डर की हार और इसी के साथ गेंद सीमा रेखा पार। आणि याच वेळी अगदी अमरावती विभाग प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष आमचे समाधान पाटील रावेचे यांची उपस्थित झालेले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। एकता में शक्ति है ना तो दुनिया भी झुकती है। ये दोस्ती मजबूत रखो, कई गड़बड़ हो जाएगी उसे बाहर रखो, हर साल आयोजन करते रहो। ये गई लेकिन हथेली में जाएगी, कैचेट आउट कैच। इसी के साथ संकेत पाटिल के पारी का खात्मा, अपने रुपेश मात्रे के पारी का खात्मा, जो व्यक्तिगत 11 रन बना के वापस। इकडे कॅच साठी काल भैरव कोपरच्या वतीने 100 रुपये म्हणजे बक्षीसदार असा पाहिजे। इकडे म्हणजे त्यांनी बॅट्समनला पण लावलाय, बॅट्समन आउट झाला ज्याची कॅच घेतली त्यालाही बक्षीस, गाववाला असा परफेक्ट पाहिजे। आणि लावणारा बघा कसं दोन्ही टीमला। और नए बल्लेबाज अमोल पाटिल। अमोल पाटिल खारसापोली, मैन खारसापोली से बिलोंग करते हैं। दर्शक देखे, छोटे छोटे बच्चे भी मैच को देख रहे, संभाल के जरा, पहाड़ों के ऊपर जब बैठे हुए क्योंकि नीचे डेंजर एरिया है, आप रिस्क के ऊपर बैठिए आराम के साथ, लेकिन खुद की जिम्मेदारी खुद के ऊपर, क्योंकि सवारी सामान की खुद जिम्मेदारी होती है। फुल टॉस है लेकिन ड्राइव किया, ऑफ ड्राइव गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर, फील्डर तैनात है, एक सिंगल मिलेगा। एक सिंगल के साथ खाता ओपन किया, एक सिंगल के साथ यहां देखा जाए तो नीलकंठ भाई इलेवन दादर टीम का स्कोर है 27, लॉस ऑफ 1 विकेट। अंतिम मैच है, दर्शक खचाखच भरा हुआ ये हमारा मैदान जय गिरोबा जोहा का। सभी इस बार देखा जाए दर्दी है और प्रवीण और बाबू भेल खा रहे हैं। पहले भेल तांबरशेद का बाबू दादा लेके आता था। भेल में कई बार बेहाल भी हो चुके हैं। कदमों का प्रयोग, इस बार टॉप एज लगा है, विकेट कीपर ने लिया कैच और विकेट नंबर यहां देखा जाए तो दूसरा ड्रेसिंग रूम में मिस्टर संकेत पाटिल, बैक टू द डगआउट, 27, लॉस ऑफ 2, 27 रन। शाम का टाइम है, हवा में मॉइस्चर है, ठंडा हवा भी है और फिलहाल ऐसे स्थिति में बड़े बड़े शॉट बाउंड्री के बाहर जाना कठिन भी है। और नए बल्लेबाज इस बार कैप्टन मैदान के अंदर आए हैं, एनडी भाई। देखिए खेल है ना, ये बुद्धि का खेल है। हमारे वहां अविनाश काका देखिए मैच को देख रहे, तंत्र इज इंपॉर्टेंट बात है, क्योंकि तुम्हारी बुद्धि चलेगी, तुम काम करेगा तंत्र के साथ, तो ये खेल टाइमिंग का खेल, ये जोर जबर का खेल नहीं है, तकनीक का खेल है और तकनीक इज इंपॉर्टेंट बात है। देखिए हमारे गोपीनाथ दादा वो कल बैठे हुए, उन्होंने गेंदबाजी जिगर के मैदान के ऊपर की थी ना, आज भी हम जिक्र क्यों कर रहे हैं, उन्होंने गेंदबाजी बहुत की, लेकिन वैसी गेंदबाजी और वैसा ओवर अभी तक साबित नहीं हुआ है। ये देखिए अंपायर खराब होगी, वाइड ही गेंद है, क्योंकि लेग स्टंप से ज्यादा ही गेंद बाहर चली। गति गेंद में अच्छी थी लेकिन दिशा खराब थी। मिलेंगे इस गेंद के ऊपर अतिरिक्त रन और स्कोर जाएगा 28, लॉस ऑफ 2 विकेट। नीलकंठ भाई दादर टीम, उनके अपोजिट है हर चैलेंजर गावदी कड़वे। कप्तान को गेंदबाजी करे, कप्तान एक बल्लेबाजी करे, दूसरा कप्तान गेंदबाजी कर रहे। ओ सम्मान दिया, इज्जत दी गेंद को, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद को फील्ड किया, एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 29। और पूरी तरह से लोग इस मैच का गवाह हैं। और जैसे बबले मात्री निकल गए, प्रतीक मुगल देख रहे कि ये ग्रुप के अध्यक्ष बनने चाहिए और आर्यन पाटिल इनके साथीदार है। और टीम का स्कोर आगे बढ़ता है 29। कड़ी मेहनत, कड़ा संघर्ष
और एकजुटी के साथ किया हुआ एचपीएल हमरापुर प्रीमियर लीग का भव्य दिव्य आयोजन 2025। शॉर्ट प्लेन थी। चलो चलो भैया निकलो तुम बाहर। आवाज मेरे कानों के अंदर है, इसका मतलब क्या है? इसका मतलब बाहर ही आपको जाना पड़ेगा। और इस बार देखा ड्रिंक्स ट्रॉली लेके हमारे पांडे काका जा रहे, तो उनका भी स्वागत जरूर करेंगे। उनके साथ हमारे सपोर्टर भी है। पानी मैदान के अंदर खिलाड़ी पेंगे। 3 ओवर के समाप्ति के बाद 29 लॉस ऑफ 3 विकेट या नीलकंठ भाई इलेवन दादर टीम का स्कोर। खरं तर आजचा हा चौथा दिवस स्पर्धेचा आणि या भव्य दिव्य स्पर्धेचा सांगता सोहळा उद्या आपण पाहणार आहोत। इट्स अ फायनल डे, मेगा फिनाले डे आणि फायनलची लढत सुरुवात होईल। पहिली मॅच आई रायबादेवी रावे संघाच्या अगेन्स्ट सात्विक आणि स्वरूप 11 तांबडशेत। 5:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचे आहे। 10 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जाईल आणि तदनंतर टॉस केला जाईल आणि एक्झॅक्टली 10 वाजता ही लढत सुरू होणार आहे। पहिला सामना असेल आई रायबादेवी रावे संघाच्या अगेन्स्ट सात्विक आणि स्वरूप 11 तांबडशेत। सेकंड मॅच अद्वैत 11 दादर बेडी च्या विरोधात जय जगदंबा 11 दादर। या सुरुवातीच्या 2 लढती आपल्याला पाहायला मिळतील। 9:30 वाजता या संघाने रिपोर्टिंग करायची आहे आणि 10 वाजता हा सामना सुरू होईल। पहिली लढत आई रायबादेवी रावे आणि त्यांच्या विरोधात असेल सात्विक आणि स्वरूप 11 तांबडशेत। और ये देखिए दिगंबर नागे प्रवीण पाटिल कैसे भेल करे। और ये इन्होंने इस बात कैमरा ने उन्हें लिया है, कैद किया है। बचपन में दोनों भी नटखट थे और मेरे साथीदार थे। वो टाकले के अंदर जो मजा आती थी ना, दोनों को पता है, चंद्रपति बालू और बहुत मजा आती थी। लेकिन देखिए, और दोनों भी उस टाइम बहुत, प्रवीण ने ज्यादा मार खाए बाबू से ज्यादा, क्योंकि उसे मार पड़ती हमेशा थी। उनकी बड़ी बहन पिताजी उन्हें बहुत, फिर भी वो सुनता नहीं था। वो बल्ला लेके डायरेक्ट मशान भूमि से जाना डर लगता था पहले, लेकिन आड़ा तिड़ा जाकर खेलने के लिए तैयार थे। बहुत अच्छा क्रिकेट दोनों ने खेला हुआ है, नाम रोशन किया। एक ने क्रिकेट को राम राम किया, तो एक अभी तक क्रिकेट के लिए जिंदा है। लेकिन फिलहाल तो इस बार देखा जाए 29 रन और ये छक्का है। फुल टॉस के ऊपर पनिशमेंट, ब्यूटीफुल और स्टैंडर्ड मैन छक्का, लेकिन बीमर है कि देखने पड़ेगा। अंपायर ने इस बार देखा जाए कॉल किया है। संतोष चौधरी दादा आप आइए और चेकिंग कीजिए, तब तक डीजे रोकिए। मुकुंद पाटिल, इनके तरफ से हर छक्के के लिए करण कोहली के लिए 200 रुपए का इनाम है। लेकिन आप स्लो मोशन के तौर के ऊपर देखना पड़ेगा कि गेंद कमर के ऊंचाई के ऊपर है या नहीं है। इसका फैसला इस साइप्रित लाइव करेगा, क्योंकि टेक्नोलॉजी का नहीं है कोई सानी। दूध का दूध और प्रतीक मोकल करेगा ये पानी का पानी। कल अंतिम दिन, कल इस मैदान के ऊपर तीर छूटेंगे। इस मैदान के ऊपर 10 बजे होगा महासंग्राम। सुपर 8 में जाने वाली टीमों के साथ भिड़ंत टक्कर होगी। एचपीएल का अंतिम दिन होगा धुंवा, मजा आ जाएगा। अंतिम दिन सोमवार है, भगवान शंकर का दिन है। तांडव होना चाहिए जय गिरोवा के मैदान के ऊपर। जिसमें हिम्मत है वो टिकेगा और एचपीएल का चैंपियन शहंशाह विजेता कौन बनेगा वक्त बताएगा। त्याचप्रमाणे खरं तर फायनल डे साठी लकी प्रेक्षकासाठी डिजिटल वॉच, स्मार्ट वॉचचं देखील पारितोषिक असणार आहे। जो प्रेक्षक स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असेल आणि लकी ड्रॉ मध्ये ज्या प्रेक्षकाचं नाव येईल त्या लकी प्रेक्षकासाठी एक स्मार्ट वॉच या ठिकाणी देखील दिली जाणार आहे। आणि अशा बरेचसे पारितोषिक या स्पर्धेमध्ये असणार आहेत। जरूर फायनल डे साठी सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय। आपण मोठ्या संख्येने ही स्पर्धा पाहण्यासाठी यायचं आहे। इट्स अ फेयर डिलीवरी। और यहाँ कैमरा क्लोज किया तो कड़वे गांव के संतोष पाटिल है हमारे परम मित्र। देखिए कैसे आराम के साथ शेर जैसा बैठा हुआ है। अभी थोड़े कम आते मैच देखने के लिए, पहले बहुत, लेकिन हमारे मित्र हमारे भाई जैसे हैं, उनका स्वागत है। मैदान के अंदर चल रहे हैं। स्कोर 35,
और पंच किया गेंद को कवर के क्षेत्र में, जमीन को चूमती हुई चली 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 चली। इट्स 4 रन। पाटिल पति पत्नी जैसी जोड़ी उनकी, और जय वीरू की जोड़ी है, उनकी तरफ से 200 रुपए का इनाम है। दोनों का हार्दिक स्वागत, लेकिन बहुत दिन हो गए मिले नहीं है। बस करण कोहली के लिए इनाम है, लेकिन एनडी भाई लाइन में आया है। स्कोर 39, 39, 3 विकेट दादर टीम। सूरज ठाकुर इस बार ये मुश्किल है, लेकिन सिंगल मिलेगा, और एक सिंगल के साथ नीलकंठ भाई दादर टीम का स्कोर पहुंचा है 40। खचाखच भरा हुआ यह मैदान, लोग ही लोग नजर आ रहे हैं। जहां देखे नजर डाले वहां लोग है, क्रिकेट प्रेमी मौजूद है, और अंतिम मैच चल रही। डू और डाई, करो या मरो। मेघनाथ मात्रे आओ। सांबा खुश हुआ। करण कोहली फंस गया। ये ओहो, और एक, और इसी के साथ दूसरा पूरा 2। क्या तीसरा होगा देखना पड़ेगा, मगर यह मिलेंगे करण कोहली को 2। एक हाईटेट खिलाड़ी है, जिनके पिताजी अच्छे क्रिकेट खेलते थे, वसंत कोहली। उनके बड़े पप्पा हमारे जेडी भाई, और उनके चाचा महाराज हमारे नरेंद्र महाराज। ये तीनों भाई बहुत ही जबरदस्त। करण कोहली ने उठाया गेंद को, लेकिन फील्डर मौजूद है। लालच बुरी बला। आउट। डीजे कमान। नाईक अमरापुर, सूरज मात्रे कोपर, निकेश पाटील जोहे, स्वप्नील पाटील दादर, निखिल पाटील तांबडशेत, सूर्यास पाटील कळवे, विशाल पेरवी दादर, दिलीप पाटील रावे, राकेश पाटील जोहे, रवींद्र मात्रे जोहे, सतीश पाटील हनुमानपाडा, अतुल ठाकूर दादर, कुणाल मात्रे खार सापोळी, हनुमान नाईक। या सर्वांनी घेतलेली मेहनत आज मात्र रंगतदार स्थितीमध्ये आली, आणि हा एचपीएल याची डोळा, याची ध्येय पाहिला हा एचपीएलचा 16। परफेक्ट काम, वाईट बॉल। हा 16 मात्र उद्या पाहण्यासाठी सर्वजण उपस्थित राहा। आग्रहाची विनंती, उद्या काम धंदा बाजूला ठेवा आणि सर्वांनी या। उद्या घड्याळ तुम्हाला भेटेल, पर अपनी उपस्थिति लकी दर्शकों के लिए इनाम है, लेकिन कल उपस्थित और आप जल्दी आइए, क्योंकि आपके बिना कहानी अधूरी है। और इस बीच अगली गेंद, और मिस टाइम शॉट है, गेंद गली में आ गई है। गली में गेंद आने के बाद मयूर घरत का दिल खुल गया, और टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर है 45 44 44, लॉस ऑफ 4 विकेट। आखिरी अभी तक मेरे हिसाब से इस ओवर की एक ओवर यानी कि अंतिम ओवर बाकी, ये लास्ट ओवर है, और इसके बाद हम विदा लेंगे, क्योंकि हमें पहुंचना है तेमोड़े नाइट टूर्नामेंट में। तो कल सुबह आएंगे इस जोर से, जरूर आंखों देखा हाल बताने के लिए, और वहां से हम यहाँ से अभी कहता हूँ 3:30 बजे यहाँ से निकल जाएंगे, क्योंकि भजन प्रोग्राम महत्वपूर्ण है जहाँ हमें जाना है। लेकिन शुरुआत प्रवीण गायकर जो रॉकस्टार कमेंटेटर है वाकड़ी के, रायगढ़ की एक बुलंद तोप है, वो जरूर कल आएंगे, और उनकी वाणी हमारी वाणी, हमारे साथ परमेश होंगे। इन सभी के तौर के ऊपर सभी का हम दिल जीतने की कोशिश करेंगे। आज तो जीता है कि नहीं जीता मुझे कुछ मालूम नहीं, लेकिन जो कुछ कमेंट्री चल रही है वो हमारे गुरुदेव की है। एक आध शब्द इधर उधर निकला होगा वो हमारे बुद्धि का दोष है, लेकिन अंतिम ओवर का ये आंखों देखा हाल मैं बताऊंगा, और यहां से भाई निकल जाऊंगा। महेंद्र पाटिल,
मालिक आए, ओहो शॉर्ट ऑफ लेन थी, लेकिन ना जमाई। शॉर्ट पिच बॉल को किधर पहुंचना चाहिए था। और ये देखिए हमारे सुदर्शन मोकल बालकुंटो, इधर देखिए स्क्रीन के ऊपर आया है फरवरी में लेके नाइट का आयोजन। इसी मैदान के ऊपर तैयार है, जो कुछ उनका कैल्सी भी चल रही, किस तरह से क्या करना क्या नहीं। और एक बार फिर से यहाँ गैप में गेंद है क्या, फील्डर मौजूद है, गुड फील्डिंग। जितेंद्र मात्रे ने आज तो फील्डिंग डिपार्टमेंट में अपना बहुत ही बढ़िया 1 नंबर का एफर्ट दिया। वाह, फील्डिंग बोले ना तो दक्षिण अफ्रीका टीम की याद आती है। उसके बाद जॉन टिरोज साहब, महेंद्रसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये। काल भैरव कोपर 1 रन मिलेगा। इकडून या दादा, ओ दादा नाही, त्यांची गाडी फुल आहे। कळव्याचे निर्णय पाटील आणि रणजित पाटील जे गोव्यावरून मॅच बघतात, त्यांचे हार्दिक शुभेच्छा। एचपीएल साठी यांचं हार्दिक स्वागत। मिड विकेट के ऊपर गेंद, 1 सिंगल मिलेगा और 1 सिंगल के साथ स्कोर जाएगा 47। कल का समापन है, कल भैरवी है आणि उद्या मात्र नक्कीच काळ्याचं कीर्तन आहे। तेव्हा एचपीएलचं समापन जे आमचे अध्यक्ष सत्यजित पाटील आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, हे मात्र उद्या त्यांना दुःख होईल। 5 दिवस आयोजन कसा गेला काही समजणार नाही। शॉट है, इस बार कप्तान ने खेला हुआ स्ट्रेट ड्राइव। 1 सिंगल, मालिक गेंदबाजी कर रहे महेंद्र पाटिल की टीम है, हर्ष चैलेंजर गौदी कलवे टीम। लेकिन अंतिम बॉल शेष, बहुत ही बढ़िया गेंदबाजी महेंद्र पाटिल की। उन्होंने पूरी तरह से शानदार गेंदबाजी की है। पिछले मैच में भी शानदार गेंदबाजी, इस मैच में शानदार गेंदबाजी। 5वीं ओव्हर की अंतिम बॉल, शेवटचा चेंडू। 48 और 1 49। और क्या होगा इस बीच, रनआउट का मौका और ये आउट। 49 हो चुका है और जीतने के लिए नीलकंठ भाई दादर टीम का स्कोर 49। अब तो जीतने के लिए यहां हर चैलेंजर गाउदी कलवे टीम को 30 बॉल और 50 रनों की जरूरत है। यहां से 14 रनों की पारी संकेत ने खेली, बाकी खिलाड़ी ने कुछ ऐसा करिश्मा नहीं, लेकिन कप्तान जो है मेरे हिसाब से भाई यानी कि एंडी, जिन्होंने अपनी टीम के लिए 14 रनों का योगदान दिया। इनिंग हुई खत्म, 30 बॉल 50 चाहिए। और हम हमारे अध्यक्ष सत्यजीत पाटिल, उनके सभी पदाधिकारी से इजाजत मांगते हैं कि हम चलते हैं। इस बार देखा जाए ये कमेंट्री छोड़ के मिलेंगे कल सुबह 10 बजे। तब तक के लिए धन्यवाद और आगे का हाल सुनाने के लिए आएंगे परमेश पाटिल। चला परमेश पाटील, आपण मायक्रोफोनवर यायचं आहे। आहेत ना रे नितीश, ठीक आहे, ओके। या ठिकाणी आपण सन्मान करूया जय मल्हार अंतोरे टीमचे पुरस्कर्ते
संदेश पाटील यांचा हा सन्मान या ठिकाणी मंचकावर होईल. मी सन्माननीय दत्तात्रय म्हात्रे साहेबांना विनंती करेल, आपण संदेश पाटील संघ मालक यांचा सन्मान करायचा आहे. या स्पर्धेची गोड आठवण हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 4 आयोजन कमिटीतर्फे संघ मालकास ही ट्रॉफी आणि गुलाब पुष्प मायेची उबदार शाल या ठिकाणी देऊन त्यांचा हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपण मंचकावर पाहतोय. जाऊया मॅच कडे. पहिल्या सत्रात आपण पाहिलं भाई निलकंठ 11 दादर टीमने खूप चांगली फलंदाजी त्यांची आपण पाहिली. संदेश पाटील आमचे बंधू आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी वेलकम आपण करूया, स्वागत आहे. आणि शुभम म्हात्रे यांच्या समवेत आपण जाऊया. यस, थँक्यू परमेशजी पाटील सर आणि अमित म्हात्रे सर सिनियर कॉमेंटेटर, ज्यांचा आवाज आपण पूर्वार्धामध्ये ऐकला. उत्तरार्धामध्ये आलेले सर्व प्रेक्षक तसेच समालोचन कक्षामधील सर्व पदाधिकारी असतील, त्यांचं मी शुभम म्हात्रे करतोय सहर्ष स्वागत आणि स्वागत. मैदानामध्ये सामना चालू आहे. हर्ष चॅलेंजर्स गावदेवी कळवे विपक्ष निलकंठबाई 11 दादर असा सामना आपण मैदानावरती अनुभवत आहात. हर्ष चॅलेंजर्स कळवे या संघाला जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. सरासरी जर आपण पाहिली तर प्रत्येक षटकाच 10 धावांची सरासरी. खरं तर मागचा सामना आपण पाहिला, हर्ष चॅलेंजर्स गावदेवी कळवेने तो सामना जिंकला. खरं तर शेखर सरांची ती फलंदाजी आपण पाहिली. या ठिकाणी बऱ्याचशा शुभेच्छा या स्पर्धेसाठी आलेल्या आहेत. गोव्यावरून खर तर हा सामना लाईव्ह पाहतायत अजित पाटील, निर्णय पाटील, सागर पाटील, रणजित पाटील यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी आलेल्या आहेत. थँक्यू सो मच. जय गिरोबा देव मैदान जोहे. खरं तर खूप सुंदर आउटफील्ड आपण मैदानामध्ये पाहतोय. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना मैदानामध्ये हर्ष चॅलेंजर्स गावदेवी कळवे विपक्ष निलकंठबाई 11 दादर असा सामना. खरं तर जो हा सामना जिंकेल तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आहे आणि उद्यापासून जर आपण पाहिलं तर उद्या सुपर 8 चे सामने. खरं तर उद्या शेवटचा दिवस आहे सर, आणि उद्याच्या दिवसात आपण सुपर 8 चे सामने पाहणार आहोत. खरं तर अमरापूर विभाग म्हटला तर दर्दी प्रेक्षक समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांची गर्दी. यस, अंपायरचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत आलाय आणि सामन्याला होईल सुरुवात. यस, भूपेंद्र पाटील यांनी जर कॅच घेतली तर प्रत्येक कॅचला 200 रुपयाचं पारितोषिक अभिजित मोकल यांच्याकडून दिले जाईल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू फील्ड करायचं असेल तर आपल्याला सुपर 8 मध्ये क्वालिफाय करायचं असेल तर संघर्ष करणं गरजेचं आहे. संघर्ष करणं गरजेचं आहे. जसं मी म्हटलं, जेवढा मोठा संघर्ष असेल तेवढा मोठा विजय देखील तुम्हाला मिळेल. नक्कीच हर्ष चॅलेंजर्स गावदेवी कळवेचा जर आपण विचार केला तर खूप चांगले फलंदाज त्याच्या टीम मध्ये आपण मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं.
एक हाती खिंड लढवली होती शेखर सरांना आणि सामना आपल्या बाजूने झुकवला होता. चेंडू चाललाय सीमारेषा पार, वन बाउन्स आलाय हा चौकार. पेन तालुक्यात डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पेन तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी दिलेला वादा युवा नेता वैकुंठ दादा. पुरा करी पहिलं षटक, पहिलं P1, पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू आहे. सनील घरत डावरे संघाचा हा खेळाडू आहे. डॉट चेंडू, लगातारचे 2 डॉट चेंडू आल्यानंतर मात्र मोठा प्रहार केलाय. हॅलो, खरं तर पहिलं षटक, पहिलं P1 पॉवर प्लेचं षटक आहे. सनील घरत डावरे संघाचा खेळाडू आहे, परंतु आज आपल्या फ्रँचाइज टीमसाठी खेळ करत असताना आपण मैदानामध्ये त्याला पाहतोय. 50 धावा डिफेंड करायचे आहेत निलकंठ बाई 11 दादर संघाला आणि 2 चेंडू डॉट आल्यानंतर हा चौकार आलाय. शॉट होता, शॉटला केलाय फाईन लेग, स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये पुल आलाय. हा दमदार षटकार दीक्षितच्या बॅट मधून. एक मेरी खरं तर लगातारचे 2 डॉट चेंडू आले आणि लगातारच्या डॉट चेंडू नंतर एक चौकार आणि एक षटकार आलाय. जसं मी म्हटलं का लेफ्ट हँड फलंदाजीसाठी हवेचा रुख आहे आणि जर फटका मारला तर तो षटकारात जाणार आहे. आणि लेफ्ट हँड फलंदाज आपण मैदानामध्ये दीक्षित पाटीलला पाहतोय, कळवे संघाकडून बिलॉंग करतोय. खरं तर आज आपल्या फ्रँचाइज टीमसाठी खेळ करायचा आहे. अमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025 हे पर्व 5वं पर्व आहे, 5वं एडिशन आहे. खरं तर आपण समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूने जर टेकडीवरती पाहिलं तर खूप सारे प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. पुढचा चेंडू लॉंग ऑनच्या रिजन मध्ये, लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या रिजन मध्ये झेल पकडलाय. खरं तर लालच बोरीवाला आहे. हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पेन तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी दिलेला वादा युवा नेता वैकुंठ दादा. पुरा करी दिलेला वादा युवा नेता. अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे आधारस्तंभ माननीय श्री वैकुंठ शेठ पाटील साहेब. खरं तर दमदार नियोजन आपण पाहतोय अमरापूर विभाग प्रीमियर लीगचं. खरं तर समालोचन कक्षाच्या समोर JSW स्टँड, सुप्रीम स्टँड आणि समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर खूप सारे स्पॉन्सर्स, JSW असेल, सौरभ मोबाईल असेल आणि SPL सुप्रीम, आपण खूप सारे स्पॉन्सर देखील पाहतोय. ही स्पर्धा लाईव्ह साईप्रीत लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून आपण लाईव्ह कव्हरेज पाहतोय. मैदानामध्ये खूप सुंदर क्लॅरिटी, क्वालिटी आणि सुंदर आयोजन नियोजन आजच्या दिवसात आपण पाहतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठा हादरा मात्र दीक्षित पाटीलच्या रूपानं हर्ष चॅलेंजच्या गावदेवी कळवे संघासाठी लागलाय. नेक्स्ट बॅट्समन फलंदाजी मार्कवर मकरंद पाटील, लेफ्ट हँडेड बॅट्समन. पुढचा चेंडू कुठल्या स्पॉट वरती टाकला होता, परंतु काय घडलंय, वेल क्वालिफाईड पंच त्या ठिकाणी आहेत. दोघांमध्ये बातचीत होईल, तदनंतर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचला जाईल. Yes, it's out.
पहिलं पॉवर प्ले, पहिलं P1 पॉवर प्लेचं षटक सनील घरत. खरं तर पहिले डॉट चेंडू आले, तदनंतर चौकार आणि षटकार आला, तदनंतर लगातारचे 2 विकेट्स. खरं तर लेफ्ट हँडेड बॅट्समन दोन्ही माघारी परतवण्यात मात्र यश आलंय सनील घरत याला. अमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025 हे पर्व खरं तर महत्वाची मॅच आहे. सामना जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. हर्ष चॅलेंजर्स गावदेवी कळवे की निलकंठबाई 11 दादर हा संघ क्वालिफाईड. पंच देखील आपण मैदानामध्ये पाहतोय. जयगिरोबा देव मैदान खरं तर आजच्या दिवसासाठी सज्ज झालाय. अमरापूर विभाग प्रीमियर लीग नवीन फलंदाज मैदानामध्ये झाले दाखल प्रतिकेश मोकल. कोपरगावकडून बिलॉंग करतो, परंतु आपल्या फ्रँचाइज टीम साठी मोठा खेळ करावा लागेल. चौकारास 50 रुपये आणि षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक. यस लेगेस्टी सोडून जाणारा चेंडू होता. अंपायर त्या ठिकाणी आहेत शाहरुख खानच्या ट्रेडमार्क स्टाईल मध्ये. खरं तर हा चेंडू अव्वंतर आहे, लेगेस्टीच्या खूपच बाहेर आहे आणि अव्वंतर धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा वाढल्या जातील. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाजी मार्कवर आहे रुपेश म्हात्रे. प्रतिकेश मोकल यांच्याकडून चौकारास 100 आणि चौकारास 100 आणि षटकारास 200. कालभैरव क्रिकेट क्लब कोपर. खरं तर त्या ठिकाणी काय घडलंय, क्षेत्ररक्षक फंबल झालाय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, आर पार आलाय हा चौकार. पण स्वभाव लय त्याचा साधा. पेन तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी दिलेला वादा युवा नेता वैकुंठ दादा. पुरा करी दिलेला वादा युवा नेता. अमरापूर विभाग प्रीमियर लीगचं टायटल सॉन्ग आपण ऐकत होतात. खरं तर त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालाय. खरं तर जेवढी महत्वाची बाब फलंदाजी आणि गोलंदाजी असते तेवढीच महत्व क्षेत्ररक्षकाला दिले जाते. पुढे डान्सिंग ग्राउंड विकेट करायचा होता, परंतु यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. प्रतिकेश मोकलला परतावं लागेल माघारी. महेंद्र यस महेंद्र पाटीलला परतावं लागेल माघारी. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात, परंतु नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय शेखरजी भगत सर. खरं तर नवीन फलंदाज खरं तर शेखरजी भगत सर या ठिकाणी ड्रायव्हिंग सीटवर असतील. गोलंदाजी भन्नाट चालू आहे निलकंठबाई 11 दादर संघाची. खरं तर 50 धावा रोखायच्या आहेत आणि 50 धावा रोखत असताना खरं तर खूप सुंदर फलंदाजी. दुसरं P1 दुसरं पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पहिला चेंडू फुलटॉस होता, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. एका धाव्याने धावफलकावरती धावा लागतील 16 धावा. प्रतिकेश आलाय फलंदाजीसाठी, त्यासाठी ऑफर आहे. चौकारास 100 रुपये आणि षटकारास 200 रुपयाची ऑफर आहे. कालभैरव क्रिकेट क्लब कोपर यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केला. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये झेल होईल का, परंतु नाही. कॅचेस विन द मॅचेस असं प्रेडिक्शन नेहमी म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, परंतु झेल सोडलाय प्रतिकेश याचा.
एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात 17 धावा. 17 लॉस ऑफ 2 विकेट्स. खरं तर 50 धावा डिपेंड करत असताना आपण जेव्हा क्षेत्ररक्षण करत असतो त्यावेळेला चुका आणि चुका महत्वाच्या असतात. थोडस शांत क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. शेखरजी भगत सर खरं तर लेदर क्रिकेटचा खूप सारा अनुभव आणि अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानामध्ये सज्ज झालेत. शॉर्ट ऑन पूल करायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क आला नाहीये. डॉट चेंडू समाप्ती. वाट लेगेस्टी सोडून जाणारा चेंडू व्हाईट चेंडूची आलाय आणि या व्हाईटच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात 18 धावा. पुढचा चेंडू गुडलँड स्पॉट वरती आपटला होता. रनआउटची नामी संधी जरूर त्या ठिकाणी आली होती शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू फील्ड झाल्यानंतर, परंतु फलंदाज सेफ आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावफलकावरती धावा लागल्यात 18 धावा. सुंदर गोलंदाजी आपण रुपेश मात्री याची पाहतोय. खरं तर दुसरं P1 पॉवर प्लेचं षटक चालू आहे. खरं तर अगदी स्लॉट मध्ये होता चेंडू परंतु चेंडू आणि बॅटचा तितकासा मोठा संपर्क आला नाहीये. दुसरं षटक समाप्त झालंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 18 धावा. 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असेल हर्ष चॅलेंजर्स गावदेवी कलवे संघाला. खरं तर आयोजकांचं खूप मनापासून आभार. मला या ठिकाणी बोलायची संधी दिली. खरं तर परमेशजी पाटील आमचे गुरुवर्य आहेत. त्यांच्या माध्यमातून खरं तर मी समालोचन शिकत आहे. त्यांचं देखील खूप खूप आभार. खूप सारे प्रेक्षक आपण मैदानामध्ये पाहतोय. समालोचन कक्षामध्ये बसलेले सर्व अतिथीगण त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि मैदानामध्ये आपण वेल क्वालिफाईड पंच, 2 पंचांच्या माध्यमातून खरं तर खूप सारे चांगले डिसिजन्स आपण नेहमीच पाहत असतो. या ठिकाणी साईप्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून खरं तर हे सामने लाईव्ह कव्हरेज केले जातात. खूप सुंदर क्लॅरिटी, क्वालिटी आणि खूप सुंदर व्हॉइस त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम साईप्रीत लाईव्ह हे करत आहेत. खरं तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रसाद पाटील, दादर संघाचा खेळाडू सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू आणि 32 धावा फेस करत असताना प्रत्यकेश मोकल स्ट्राईक एंड वरती असेल. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण शेखरजी भगत सरांना पाहणार आहोत. खरं तर क्षेत्ररक्षणाची आरास जर आपण पाहिली तर मिडऑफच्या रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटच्या रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. खरं तर डॉट चेंडू परफ्यूम डिलिव्हरी खरं तर टप्पू पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. डॉट चेंडूची समाप्ती झाली. धावफलकावरती धावा लागल्यात 18 धावा. 17 चेंडू आणि 32 धावा असं प्रेडिक्शन येऊन ठेपलंय हर्ष चॅलेंजर्स गावदेवी कळवे संघासमोर. पुढील चेंडू रिव्हर्स दुधारी तलवारचा इस्तेमाल केला होता. लगी तो आबाद नाही तो बर्बाद, परंतु बर्बाद झालेत या ठिकाणी प्रतीकेश मोकलला परतावं लागेल माघारी. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून होत होता परंतु आपला विकेट गमावलाय.
पहिला चेंडू डॉट आला, तदनंतरचा हा विकेट मैदानाबाहेर जाताना आपण प्रत्येकेशला पाहतोय. तर खूप सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी होत होती, परंतु रिव्हर्स मारण्याच्या अटेम्प्ट मध्ये अपना विकेट गंवाऊन बसलाय प्रतीकेश. सीधी अंगली से अगर घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं थी. प्रसाद पाटील गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, दादर संघाचा खेळाडू आहे. पुढचा खेळाडू रोहन पाटील हनुमानपाडा याला आपण पाहतोय. प्रत्येक षटकारासाठी माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत जोहे चे प्रवीण पाटील हनुमानपाडा यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. लेफ्ट हँडेड बॅट्समन नवीन फलंदाज रोहन पाटील हनुमानपाडा संघाचा हा खेळाडू आहे. खरं तर लेफ्ट हँड फलंदाजाला ही पर्वणी आहे. हवेचा एंड त्याच्या बाजूनी आहे आणि त्याला मोठ्या धावा मारणं गरजेचं असेल, कर्मप्राप्त असेल. खरं तर हर्ष चॅलेंजेस गावदेवी कळवे संघासाठी. पहिला चेंडू फाईन लेगच्या स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, झेल पकडलाय त्या ठिकाणी. पहिल्या चेंडू वरती गोल्डन डकचा शिकार झालाय रोहन पाटील. रोहन पाटीलला परतावं लागेल माघारी. लेफ्ट हँडेड बॅट्समन होता रोहन पाटील. खरं तर मोठे फटके त्याच्या बॅट्समधून येणं गरजेचं होतं हर्ष चॅलेंजर्स गावदेवी कळवे संघासाठी, परंतु अपयशी ठरलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल राज पाटील. राजला राज करावं लागेल नक्कीच, मैदानामध्ये किंग बनावं लागेल आपल्या संघासाठी, हर्ष चॅलेंजर्स गावदेवी कळवे संघासाठी. 15 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे आता मैदानामध्ये गावदेवी कळवे संघासाठी. शेखर सर अजूनही मैदानामध्ये आहेत, परंतु मागचा सामना जर आपण पाहिला तर शेखर सरांना एकतर्फी खिंड लढवली होती, परंतु आता या सामन्यामध्ये काय घडेल. 15 चेंडू आणि 32 धावा. नवीन फलंदाज राज पाटील. राजला राज करावं लागेल, राजा बनावं लागेल, किंग बनावं लागेल आपल्या संघासाठी. आणि गोलंदाजी मार्कवर प्रसाद पाटील. बॅक टू बॅक 2 विकेट्स. पुढचा चेंडू शॉर्ट पिच होता, कॅच होईल का फाईन लेगच्या रिजन मध्ये. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडला. त्यानंतर काय झालंय मैदानामध्ये, कॉलिंग नाहीये, प्रॉपर कॉलिंग नव्हतं 2 फलंदाजांच्या मध्ये. आणि या ठिकाणी रनआउटचं विकेट गमावून बसलेत शेखरजी भगत सर. शेखरजी भगत सरांना परतावं लागेल माघारी रनआउटच्या स्वरूपामध्ये. बॅक टू द डगआउट. स्टँडिंग ओवेशन सोनखारचा खेळाडू की जो मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. 5 सामना जर का जिंकवला या खेळाडूने तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. यस, गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय जितेंद्र पाटील सोनखार. गावासाठी नेहमीच चांगला खेळ जितेंद्र पाटील याचा राहिलाय, परंतु आज आपल्या फ्रँचाइज टीमसाठी चांगला खेळ करावा लागेल. जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र अवघा महाराष्ट्र माझा, दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. खरं तर खूप सुंदर गीत गोल्डन डीजेच्या माध्यमातून वाजवलं होतं, परंतु या ठिकाणी काय झालंय, कॉट अँड बोल्ड. नक्कीच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विकेट किपर चांगला झेल त्या ठिकाणी पकडलाय आणि गोल्डन डकचा शिकार झालाय जितेंद्र पाटील. जितेंद्र पाटीलला परतावं लागेल माघारी.
आणि 31 धावांची आवश्यकता असेल. 7 विकेट तंबूच्या आश्रयाला आलेत. 13 चेंडू आणि 31 धावा जिंकण्यासाठी हर्ष चॅलेंजर्स गावदेवी कलवे संघासाठी बनवावे लागतील. थोडंसं मुश्किल आव्हान आपण म्हणू शकतो, परंतु मुश्किल असं काहीच नव्हतं क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन अजूनही कोणी केले नाहीये. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू पडतपर्यंत लास्ट चेंडू आहे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज आमिष पाटील रावे. तर सुंदर चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट चेंडूची समाप्ती झाली. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्यात 19 धावा आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 31 धावा असं प्रेडिक्शन टीम हर्ष चॅलेंजर्स गावदेवी कलवे संघासमोर येऊन ठेपलाय. यस, संधी जाऊया थोडी डीजे मास्टरला. चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे मैदानामध्ये. 19 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि 12 चेंडू आणि 31 धावा. स्पर्धेचा आजचा खर तर 4था दिवस आपण पाहतोय. उद्या मेगा फिनाले फायनल डे ची सुरुवात होईल. पहिली फाईट आपल्याला पाहायला मिळेल आई रायबादेवी रावे संघाच्या अगेन्स्ट असेल. सात्विक आणि स्वरूप 11 तांबडशेत. 5:30 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. 10 मिनिटांचा अवधी दोन्ही फ्रँचाइज टीमला दिला जाईल आणि तदनंतर एक्झॅक्टली 9:15 वाजता टॉस या ठिकाणी संपन्न होईल आणि 10 वाजता पहिला सामना, पहिला चेंडू या मैदानावरती पडेल. आणि जर का संघ उपस्थित नसेल तर षटकं कमी केली जातील, विथ पेनल्टी दिली जाईल. पहिला सामना असेल आई रायबादेवी रावे संघाच्या अगेन्स्ट सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेत. सेकंड मॅच अद्वैत 11 दादर संघाच्या अगेन्स्ट टीम जय जगदंबा 11 दादर बेडी. अर्थातच एका बाजूला दादरचा बादल तर दुसऱ्या बाजूला किंग ऑफ पेन टेनिस क्रिकेट सुशांत मोकल यांच्यामध्ये ती फाईट पाहायला मिळेल. येस, 3 षटक समाप्ती झालेत. खरं तर प्रसाद पाटीलचं ते षटक 3 विकेट्स त्याच्या स्वतःच्या आणि 1 रनआउटच्या स्वरूपात गेलेली विकेट. खरं तर खूप सुंदर गोलंदाजी, एकच धाव त्या षटकामध्ये गेली आहे खरं तर. आणि 3 विकेट प्राप्त केल्यात प्रसाद पाटील लेफ्ट हँड गोलंदाज दादर संघाचा. शुभम, ज्यार्थी सेकंड मॅच मधले आयकॉन खेळाडू बादल आणि सुशांत, परंतु पहिली फाईट देखील तितकीच महत्वाची. कलवा एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं, प्रसाद पाटीलच्या अगेन्स्ट कोपरचा वंडर बॉय सूरज मात्र त्या ठिकाणी पहिल्या मॅच साठी सज्ज होईल. सुपर 8 चा थरार उद्या आपण पाहणार आहोत. येस, परमेशजी पाटील सर, खरं तर लीग स्टेजच्या आजचा शेवटचा दिवस आहे आणि सुपर 8 मधील उद्याच्या मॅचेस आपण पाहणार आहोत. खरं तर हा देखील सामना महत्वाचा आहे. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. यस, या ठिकाणी एज लागला होता आणि त्यानंतर विकेटची नामी संधी जरूर बनवली होती. यस, बाईकच्या स्वरूपात ही रन प्राप्त होईल. रुपेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर कोपर संघाचा हा खेळाडू आहे. तर दुसरा स्पेल आपला वैयक्तिक फेकण्यासाठी. लेगेसीच्या खूपच बाहेर फेकलेला चेंडू. खरं तर अवांतर घोषित केलाय, वाईट घोषित केलाय. या वाईटच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात 21 धावा. जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 29 धावा असं प्रेडिक्शन आपण मैदानामध्ये पाहतोय.
अमरापूर विभाग प्रीमियर लीग तर हे आपण 5वं एडिशन पाहतोय. 5व्या एडिशन मध्ये आलेले सर्व प्रेक्षक असतील जे लाईव्ह कव्हरेज पाहतायत त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. डॉट चेंडू आलाय मैदानामध्ये. खरं तर एक डॉट चेंडू तुमच्यावरती प्रेशर क्रिएट करेल, कारण मोठं आव्हान आहे आणि मोठं आव्हान पार करत असताना तुम्हाला एक चेंडूवरती धाव घेणं देखील गरजेची आहे. रुपेश म्हात्रेचा पुढील चेंडू असेल. काही पे निघाय काही पे निशाणा, फक्त बॅट आणि बॅट फिरवली आहे. खरं तर 9 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता मैदानामध्ये हर्ष चॅलेंजर्स गावदेवी कळवे संघासाठी. ज्या अर्थी आपण मागचा सामना पाहिला गावदेवी कळवे संघाचा, तर खूप सुंदर सामना. खरं तर शेखर सरांची फलंदाजी आपण पाहिली त्या सामन्यामध्ये, परंतु या ठिकाणी खूप सारे विकेट्स माघारी परतले. त्यानंतर थोडासा प्रेशर देखील क्रिएट झालाय हर्ष चॅलेंजर्स गावदेवी कळवे संघावरती. निलकंठभाई 11 दादर संघ सध्या सुस्थितीत आपण पाहतोय. खरं तर आठ चेंडू आणि 28 धावा असं प्रेडिक्शन हर्ष चॅलेंजर्स गावदेवी संघासमोर. डान्सिंग राऊंड द विकेट, लॉंगाच्या रिजन मध्ये झेल पकडलाय कॅच आणि संपलाय. राज पाटीलचा खेळ, राज पाटीलला परतावं लागेल माघारी. सात चेंडू आणि 28 धावांचं प्रेडिक्शन आता मैदानामध्ये येऊन ठेपलंय. खरं तर असं वाटलं होतं की कुठेतरी हा सामना अटीतटीचा होईल, परंतु 7 चेंडू आणि 28 धावा थोडस मुश्किल आव्हान आहे, परंतु अनपेक्षित नाही करू शकतात. होऊ शकतं, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. खरं तर 8 विकेट तंबूच्या आश्रयाला गेलेत आणि थोडीशी बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली हर्ष चॅलेंजर्स गावदेवी कळवे संघाची, तर थोडासा खेमा नाराज आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय महत्वाची लढत होती आणि महत्वाची लढत खेळत असताना थोडेसे बॅट्समन डगआउट मध्ये परतले आहेत. खरं तर 50 धावांचा पल्ला पार करायचा होता, सरासरी 10 धावांची होती, परंतु थोडस मुश्किल आव्हान निवडून ठेपलंय. पुढचा चेंडू खोलात टाकला होता. सुंदर आणि सुंदर चेंडू खोलात टाकला होता. त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल. धावफलकावरती धावा लागतील 23 धावा. 6 चेंडू आणि 27 धावा जिंकण्यासाठी बनवावे लागतील शेवटच्या षटकामध्ये टीम हर्ष चॅलेंजर्स गावदेवी कळवे संघाला. सूर्यास्ताला गेलाय. खरं तर पब्लिक जर आपण पाहिली तर पब्लिक हळूहळू आपल्या घराकडे निघत आहे. विनंती असेल सर्वजण आपल्या घराकडे जात असताना, बाईक चालवत असताना थोडीशी स्लो बाईक चालवा, कारण घणी करून तरी आपल्या वाट पाहताय. 6 चेंडू आणि 27 धावा असं प्रेडिक्शन येऊन ठेपलाय हर्ष चॅलेंजर्स गावदेवी कळवे संघासमोर. काय घडेल, काय बिघडेल या मैदानामध्ये आणि काय होईल या मॅच मध्ये, हे सांगण्यासाठी मी शुभम म्हात्रे तुमचं सर्वांचं करतोय सहर्ष स्वागत अमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये. संदीप पाटीलचा पहिला चेंडू, कॅचची नामी संधी जरूर होती, परंतु त्या ठिकाणी झेल सुटलाय. 2 धावा प्राप्त होतील टीम हर्ष चॅलेंजर्स गावदेवी कळवे संघाला. आदित्य पाटीलच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. खरं तर रमेश पाटील रावे आणि आदित्य पाटील अशी जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय हर्ष चॅलेंजर्स गावदेवी कळवे संघासाठी.
पाचवं षटक खरं तर स्लॉग ओव्हरचं षटक असतं. संदीप पाटील कळवे संघाला बिलॉंग करतो. तोच गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर 27 धावा डिपेंड करण्यासाठी आला होता. आता प्रेडिक्शन चेंज होईल. 5 चेंडू आणि 25 धावा. शॉर्ट पिच होता, शॉटला केलंय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये पुल, परंतु आता चुकी होणार नाहीये. आता मी कॅच सोडणार नाहीये. पकडला कॅच आणि संपलाय. आदित्य पाटीलचा खेळ. आदित्य पाटीलला परतावं लागेल माघारी. यस, गोल्डन डीजे. चार चेंडू आणि 25 धावा आता बनवाव्या लागतील. खरं तर 4 चेंडूंमध्ये 4 षटकार, तरी सुद्धा मॅच होणार नाहीये. परंतु एखादा नो चेंडू, एखादा वाईट चेंडू सामन्याचं रुख चेंज करू शकतो. परंतु षटकार मारावे लागतील. या ठिकाणी नवीन फलंदाज सूरज ठाकूरला खरं तर लास्ट विकेट असेल. ऑल आउट होईल का? ऑल आउट होईल की या धावा काढल्या जातील हे मॅच मध्ये आपण पाहणारच आहोत. परंतु अमरापूर विभाग प्रीमियर लीगचं हे आयोजन आपण खूप सुंदर आयोजन पाहतोय. जय गिरोबा देव मैदान जोहे. खरं तर हे मैदान म्हणजे एक पर्वणी आहे अमरापूर विभागासाठी. खूप सुंदर मैदान. खरं तर खूप मोठ्या मॅचेस या ठिकाणी झाल्या आहे. खरं तर मैत्री चषक देखील आम्ही पाहिलं. सन्मान दिलाय. चांगला चेंडू होता, ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. खरं तर सन्मान दिलाय. आपली विकेट फेकायची नाही, आपली टीम ऑल आउट करायची नाही. 3 चेंडू आणि 25 धावा असं प्रेडिक्शन मैदानामध्ये. आता हर्ष चॅलेंज गावतोय कळवे संघासमोर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिलाय. खरं तर हा सामना जिंकलाय असं म्हणावे की काय निलकंठबाई 11 दादर संघानं आणि सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल की काय. खरं तर शेवटचा चेंडू पडेपर्यंत प्रेडिक्शन केलं जात नाहीये. परंतु फलंदाज ज्या प्रकारे फलंदाजी करतोय तसं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. शेवटचा 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025 चा आपण हे थरारक पाहतोय. खरं तर या ठिकाणी सर्व आलेले मान्यवर असतील, प्रेक्षक असतील आणि लाईव्ह कव्हरेज पाहतायत त्या प्रेक्षकांचं देखील मी शुभम म्हात्रे करतोय सहर्ष स्वागत. आणि अमरापूर विभाग प्रीमियर लीग मधील सर्व कमिटी, या कमिटीचं देखील हार्दिक अभिनंदन करतोय का मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलीत आणि या ठिकाणी माझा आवाज तुम्ही ऐकलात. खरं तर त्यासाठी देखील मी शुभम म्हात्रे तुमचं धन्यवाद देतोय. सामना संपलाय. खरं तर निलकंठबाई 11 दादर हा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. हार्ड लक टीम हर्ष चॅलेंजर्स गावदेवी कलवे संघ आणि बेस्ट ऑफ लक उद्याच्या मॅच साठी निलकंठबाई 11 दादर संघ. मॅन ऑफ द मॅच प्रसाद पाटील दादर. 1 धाव देऊन 3 विकेट घेतल्या. खूप सुंदर गोलंदाजी. आज खरं तर ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात, एक उभरते समालोचक शुभम म्हात्रे नार्वेल यांचा सन्मान या ठिकाणी मंचकावर संपन्न होईल. मी आमचे खजिनदार मित्र रुपेशजी पनवेलकर यांना मी विनंती करेल आपण या उभरत्या समालोचकाचा सन्मान करावा. आज खरं तर शुभम तू आलास आणि या स्पर्धेसाठी आम्हाला योगदान दिलं, त्याबद्दल देखील तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि तुझ्या पुढील क्रिकेट करिअर आणि समालोचन क्षेत्रासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तदनंतर सन्माननीय हिरामनजी भोसले सर, आमचे सर्वोत्कृष्ट पंच.